नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आर-एस-आय इंडिकेटर तो आपल्याला नेमकी काय काम देतो, तो चार्टवरती कसा लावायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे. आज आपण याची पूर्णपणे माहिती घेणार आहोत आणि आपण त्याही बरोबर आपल्याला ए-टी-आर नावाचा जो इंडिकेटर आहे, तोही नेमकी काय काम करतो. तर ह्या 2 गोष्टी आपण तुम्हाला एकत्रित मी आजच्या भागामध्ये दाखवणार आहे. त्याकरता हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. अर्थातच हा जो सगळा व्हिडिओ आहे, सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे आणि या सगळ्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिलेला नाहीये. आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर बघा आता आपल्या समोर हा चार्ट निफ्टीचा आहे. आता सध्या मी याच्यावरती जे इंडिकेटर मी डिप्लॉय केलेले आहेत, ते सगळे इंडिकेटर एकदा मी डिलीट करतो. ठीक आहे. इथे बघा आता सगळे इंडिकेटर मी डिलीट केलेले आहेत आणि इथे चार्टवरती माझ्या समोर कुठल्याही प्रकारचा इंडिकेटर सध्या अस्तित्वात नाहीये. ओके. तर आपल्याला पहिल्यांदा जो इंडिकेटर घ्यायचा आहे त्याचं नाव आहे आर-एस-आय. ओके. त्याकरता आपल्याला इथे या ठिकाणी इंडिकेटर वरती यायचंय, पण काम आपल्याला काय करतो आर-एस-आय ते जाणून घेतलं पाहिजे. तर बघा काय असतंय, आर-एस-आय चा जो लॉंग फॉर्म आहे, त्याचा लॉंग फॉर्म आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. म्हणजेच जी काय मार्केटमध्ये जी मुवमेंट होते, जर समजा आपल्याला आर-एस-आय वरती जाताना दिसला, तर आपल्याला नेमकी त्यामध्ये ताकद किती आहे, आपल्या त्या वरती जाण्याला ताकद आहे, खाली येण्याला ताकद आहे, ते दाखवण्याचं इंडिकेशन आपल्याला जो आहे हा इंडिकेटर करतो आर-एस-आय. आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे प्रकार आहेत आणि त्यामध्ये प्रकार आहेत, आपण ते पण आपण जाणून घेणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे बघा, जो काय म्हणतो आपण त्याला अप्पर बँड आहे, आर-एस-आयचा अप्पर बँड. ओके. आता तो आपण म्हणूया तो साधारणतः 60च्या वरती जर गेला तर आपण म्हणतो का आर-एस-आय आपल्याला त्या ठिकाणी अप्पर बँडला गेला किंवा त्याला आपण ओव्हरबॉट म्हणतो. आणि त्यानंतर तो जर 50च्या आसपास असला तर आपण त्याला म्हणतो आर-एस-आय सध्या मिडल बँड मध्ये आहे. आणि त्यानंतर 30च्या खाली जर गेला तर त्याला आपण म्हणतो लोअर बँड किंवा ओव्हरसोल्ड झोन मध्ये. आता कुणी म्हणलं सर तुम्ही अप्पर बँड लोअर बँड कुठून आणलं, ते आपण आपल्या सोयीसाठी घ्यायचं आहे. म्हणजे तसं अप्पर बँड लोअर बँड हा शब्द तुम्हाला कुठे सापडणार नाही आर-एस-आयच्या बाबतीमध्ये. तुम्हाला ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड अशा 2च कंडिशन बघायला भेटतील. पण आपल्या लक्षात आलं पाहिजे 60च्या वरती गेलं म्हणजे अप्पर बँड. जसं आपण बोलिंजर बँडच्या अप्पर बँड वरती जर एखादा चार्ट जर गेला तर खरेदी करतो, ते आपल्या सोयीसाठी गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आणि जर समजा एखादा आपण बघतोय का बोलिंजर बँडच्या लोअर बँडच्या खाली जर गेला तर आपण त्या ठिकाणी सेलिंग करतो आणि तसंच आपल्याला 30च्या खाली जर गेलं तर त्या ठिकाणी ओव्हरसोल्ड कंडिशन असते किंवा त्याला आपण असं म्हणूया ना का लोअर बँडच्या खाली गेला. काय जाते तुमचं काय माझं काही जात नाही ना. ओके. आणि आता याच्यामध्ये आणखीन काय कंडिशन आहेत बघा. आता काय होतं जनरली बघा, आता आपल्याला याच्यामध्ये डायव्हर्जन सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आर-एस-आय कन्व्हर्जन आणि त्यानंतर आर-एस-आय डायव्हर्जन. आता याच्यामध्ये आर-एस-आय डायव्हर्जन जर असलं तर ते आपल्याला खरेदीची संधी असते. आता हे डायव्हर्जन काय असतं बघा, कधी कधी होतं काय बघा, कधी कधी हा जो चार्ट आहे खाली खाली येतो, पण जो आर-एस-आय आहे तो वरती वरती जातो. म्हणजे त्यावेळेस आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे का चार्ट जरी खाली येतोय पण इथे खरेदीदारांची ताकद वाढते, म्हणजे हा चार्ट आपल्याला वरती घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणजेच काय होते, चार्ट खाली येतो, आर-एस-आय वरती जातो, म्हणजे याचं तोंड हे बारीक छोटस होतं, त्याला म्हणतात आर-एस-आय आपण डायव्हर्जन म्हणूया. त्याला आपण आर-एस-आय डायव्हर्जन म्हणतो. आणि त्या प्रकारामध्ये कन्व्हर्जन म्हणजे काय आपण ते जाणून घेणार आहोत. कन्व्हर्जन म्हणजे कसं असतं बघा, इथे आपल्याला हा चार्ट तर वरती जाताना दिसतो, पण आर-एस-आय सुद्धा खाली जाताना दिसतो. म्हणजे इथे याचं तोंड आ केल्यासारखं दिसतं, आचवल्यासारखं असं आ तोंड केल्यासारखं दिसतं, त्याला आपण कन्व्हर्जन म्हणतो. त्याला आर-एस-आय कन्व्हर्जन म्हणतात. अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी सेल कंडिशन घ्यायची असते आणि जे डायव्हर्जन असतं त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी बाय कंडिशन घ्यायची असते. आणि परत आणखी जनरली काय रूल्स आहेत बघा, जर आर-एस-आय 60च्या वरती गेला तर आपण त्याला असं म्हणतो का ओव्हरबॉट, असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. आणि म्हणजे 60च्या वरती जर गेला तर आपल्याला त्यामध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता असते आणि 30च्या खाली जर गेला तर त्या ठिकाणी आपल्याला आणखी सेलिंग येण्याची शक्यता असते. तर हे असे जनरली नियम आहेत, पण आता शेवटी ते नियम आहेत, ते फॉलो करायचे का नाही ते मार्केट ठरवतं. पण आता हे आपल्याला कुठले इंडिकेटर फक्त आपल्याला इंडिकेशन दाखवायचं काम करतात, ते 100% कुठला इंडिकेटर फुल प्रूफ नसतो. आपण ती गोष्ट लक्षात घ्या. ओके. तर आता इथे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे का बाबा आर-एस-आय म्हणजे काय.
दुसरा इंडिकेटर आपण टाकणार आहे त्याचं नाव आहे ATR. म्हणजे ATR म्हणजे काय, तर ATR चा अर्थ आहे ऍव्हरेज टू रेंज. आणि म्हणजे हा चार्ट जो आहे ह्या चार्टची वरती जाण्याची खाली येण्याची रेंज काय असणार आहे. म्हणजे आपल्याला ATR वरून काय कळतंय, वा ह्या जो चार्ट आहे तर ह्या चार्ट वरती पर्टिक्युलर एखादा स्टॉक्स असेल किंवा इंडेक्स असेल त्याची रेंज काय असणार आहे ती रेंज आपल्याला दाखवतो. म्हणजे रेंज म्हणजे काय, लोअर साईडला किती येऊ शकतो, अप्पर साईडला किती येऊ शकतो, ती रेंज दाखवण्याचं काम आपल्याला ATR हा करत असतो. ओके. मग आता पहिल्यांदा आपण इथे आपल्या चार्ट वरती काय टाकतोय, चार्ट वरती आपण ह्या ठिकाणी टाकतोय बघा RSI. म्हणजेच आपण त्याला आपण इथे नाव टाकूया आपलं रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. हा इथे आला तो आपण चार्ट वरती डिप्लॉय केलेला आहे. ओके. आणि त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे काय, ATR. इथे आपण हा टाकतोय ATR म्हणजे ऍव्हरेज ट्रू रेंज. आपण इथे तीही टाकलेली आहे. हा आपण इथे आपला ATR हा चार्ट वरती टाकलेला आहे. ओके. आता हा आपला ATR आपण हा चार्ट वरती टाकलाय. ओके. पण आपल्याला इथे जर आणखीन काही चेंज करायचं असेल तर आपण या ठिकाणी आपला ATR बँड टाकू शकतो. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी क्लॅरिटी येईल बघा. इथे आपण गेलो, इथे आपण टाकलं ATR आणि इथे बँड असेल बघा. इथे हा ATR बँड नावाचा इंडिकेटर आहे, तो आपण या ठिकाणी टाकूया. म्हणजे आपल्याला दोन्ही लेवल भेटतील, वर म्हणजे लोअर साईडला आणि अप्पर साईडला काय रेंज असणार आहे ती रेंज आपल्याला त्या ठिकाणी कळेल. ओके. आता हा आपण इथे टाकलाय ATR बँड. आता या दोन इंडिकेटर नुसार आपल्याला जरा थोडंसं याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचंय. आता इथे बघा, आपण जरा इथे याच्यावरती ह्या बँडला थोडस आपण डार्क करूया. ठीक आहे. इथे सेटिंग मध्ये आपण येतोय. ठीक आहे. तर इथे आपण आलो, इथे सेटिंग मध्ये आपण आलो, याच्यामध्ये काही चेंजेस होत नाहीयेत. आणि इथे आपण येऊ, ह्याच्यामध्ये सेटिंग करू. ठीक आहे. आपण इथेही आपल्याला याच्यामध्ये सेटिंग मध्ये इथे काही चेंज मला होताना दिसत नाही. ठीक आहे, चालतंय. ओके. तर आता इथे आपल्याला काय काय करायचं आहे आणि कसा आपल्याला ट्रेड घ्यायचा ते आपण जाणून घेऊया. आता इथे आपल्याला ह्या साईडला वरती जी काही ट्रेंड लाईन दिसते ती तुम्हाला ATR जो आहे त्या ATRचा जी आहे त्या तुम्हाला ATRचा हा आपण म्हणूया त्याच्यावाली जी ट्रेंड लाईन आहे ती टॉप रेंजची ट्रेंड लाईन आहे. म्हणजेच बाबा काय आपल्याला येत्या 5 मिनिटांमध्ये हा इथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. ओके. हा इथपर्यंत वरती घेऊन जाऊ शकतो आणि खाली इथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. ती रेंज दाखवण्याचं काम आपल्याला तो करत असतो. आता इथे हा जो चार्ट आपण बघता, या चार्ट नुसार आपण याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती लावू समजा. ओके. आता इथे आपण याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती लावल्यानंतर आपल्याला इथे काय बघायला भेटते ते आपण जाणून घेऊया. ओके. आता इथे या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपल्याला इथे काय बघायला भेटतंय का, ATR जो आहे तो आपल्याला दाखवतोय का 21,997 पर्यंत इथे आपल्याला साधारण मॅक्झिमम पॅनिक दाखवू शकतो. ओके. आता हे इथं आपण बघतोय तर आपल्याला या ठिकाणी मॅक्झिमम पॅनिक जे आहे ते पॅनिक आपल्याला इथे त्यांनी सकाळी दाखवले बघा. हा चार्ट आपण इथे बघितला असेल, इथे त्यांनी अप्पर रेंज आपल्याला या ठिकाणी दाखवली. थोडं मला मी साईडला घेतो म्हणजे आपल्याला कळेल. ठीक आहे. तर इथे बघा, आता इथे आपल्याला त्यांनी जी काय इथे दाखवली रेंज दाखवलेली आहे, इथे आपल्या समोर 15 मिनिटाचा चार्ट मी ठेवलेला आहे. आणि हा 15 मिनिटाच्या चार्ट नुसार आपल्याला जो शुक्रवारची जी रेंज आहे, तर इथे हा ATR आपल्याला काय सांगतोय, हा इथे सांगतोय 22,600 ही अप्पर रेंज आहे. आणि त्यानंतर इथे सकाळीच मार्केट गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला जी रेंज दाखवली होती ती रेंज दाखवली होती 21,997 रुपयाची रेंज त्यांनी दाखवली होती. म्हणजे राऊंड फिगर 22,000ची रेंज आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेली होती. आणि आपला लो जर बघितला असेल तर 22,104चा आपला लो होता. म्हणजेच आपल्याला ह्या दिवसभरामध्ये काय रेंज मार्केटची असणार आहे ती रेंज दाखवण्याचं काम हा आपल्याला ATR इंडेक्स करतो. म्हणजे आपण त्यावरून आपण असं कन्झ्युम करू शकतो ह्या एका रेंज मध्ये मार्केट राहू शकतं म्हणून. ओके. आणि त्यानंतर जो काय RSI आहे, आता हा जो RSI आपण बघितला असेल बघा, हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण चार्ट लावलाय. आणि इथं ही जी तुम्हाला ट्रेंड लाईन दिसते ही ट्रेंड लाईन 30 ची आहे. ही वरची जी दिसते ती आहे आपल्या ही साधारणतः RSI आपला हा जो अप्पर बँड आहे तो 70चा आहे. ओके. 70चा आहे. पण आपण जनरली 60च्या वरती गेला तर सुरुवात करायची. कारण काय होतं, 70च्या वरती एकदम गेल्यानंतर मग त्या ठिकाणी ट्रेड पण आपल्याला भेटणार नाही. 60च्या वरती गेलं तर आपण त्या ठिकाणी खरेदी करू शकतो. आणि आपण इथे बघतोय का दिवसभर RSI आपला 30च्या खाली होता आणि क्लोजिंगच्या वेळेस शेवटी थोडा 25च्या आसपास आला. म्हणजे आज दिवसभर आपल्याला या ठिकाणी सेलिंगच बघायला भेटलेली आहे. मग जर RSI जर 30च्या खाली असेल तोपर्यंत आपण त्या ठिकाणी सेलिंग मध्ये राहायचंय. दिवसभर मार्केट आपल्याला या ठिकाणी खालीच बघायला भेटलेलं आहे.
आणि त्यानंतर आपण थोडं पुढे येऊया बघा. आपल्याला इथे या ठिकाणी आपण बघतोय की इथेही RSI 30च्या खाली गेला. या ठिकाणी आपल्याला फॉल मार्केटमध्ये मोठा बघायला भेटलेला आहे. आणि त्यानंतर थोडंसं आपण वरती अप्पर साईडला बघूया आता. कुठं अप्पर साईडला कुठे गेलेला आहे. ठीक आहे. ओके. आता जर आपण इथे बघितलं तर आपल्याला इथे आता तुम्हाला बरेच जण सांगणार नाही, पण आपण आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती अशी आहे. काय होतं बघा, आता जर तुमचा जो RSI आहे तो कंटिन्युअसली 30च्या खाली राहिला. जर तुमचा RSI कंटिन्युअसली 30च्या खाली जर राहिला. ओके. आता इथे मी तुम्हाला दाखवतो. आता इथे आपण एकदा आपलं ATRचं काम संपलंय. ते मी एकदा मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे त्याला आपण आता बाजूला करूया. आता आपल्याला आणखीन एक आपल्याला ट्रेड त्यामध्ये कसा घ्यायचा. बरेच जण सांगणार नाही, पण मी सांगतो बघा. आता तुमचा जो RSI आहे तो कंटिन्युअसली जर 30च्या खाली राहिला. तुमचा RSI आहे कंटिन्युअसली 30च्या खाली जर राहिला. पण तिथून तो रिकव्हर होऊन जर परत जर त्यांनी 30च्या वरती जर आला बघा, इथे हा कंटिन्युअसली या लेव्हलमध्ये 30च्या खाली राहिलाय. त्यानंतर आणि त्यानंतर त्यांनी 30ची लेवल जर क्रॉस करून तो जर वरती आला तर त्या ठिकाणी आपण बाय करू शकतो. कारण आपल्याला तिथून त्या ठिकाणापासून एक शॉर्ट कव्हरिंग म्हणा किंवा एक हे म्हणूया आपण त्याला रॅली ती आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकते. कारण काय होते का सडनली फॉल झालेला असतो. त्या फॉलचा आपल्याला रिट्रेसमेंट जे आपण म्हणतो ती आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकते. पण आपल्याला त्याकरता हा आपला खाली कुणी म्हणेल बाबा 30 गेलाय मग लगेच आपण बाय केला असं नाही. 30च्या खाली त्याने थोड्या वेळ काढला पाहिजे. त्यानंतर तो परत 30च्या वरती आला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपला हा ट्रेड सेटअप जर घेतला तर बघा इथे आपल्याला हा मोठा ट्रेड भेटलेला आहे. तर असा ट्रेड आपल्याला भेटू शकतो. आणि बाकी आपण बघूया इथे कारण मार्केट सध्या निगेटिव्ह आहे. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये 60च्या वरती काय ट्रेड काय जास्त काही भेटलेलेच नाहीयेत. ओके. आता इथे आपल्याला या ठिकाणी बघा इथं आपल्याला बघतोय का RSI 60च्या वरती गेला आणि त्यानंतर आपल्याला इथं मोठा एक अप ट्रेंड बघायला भेटलाय आणि त्याच्यानंतर थोडा RSI खाली येऊन परत 60च्या वरती गेलेला आहे. ओके. आता सध्या मार्केट खाली आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जे काही मोठे ट्रेड जे आहेत ते ट्रेड आपण जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर केले तर बघायला भेटतील बघा. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण केले तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला जे काही ट्रेड आहेत मार्केट सध्या निगेटिव्ह आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मोठे ट्रेड असे त्या ठिकाणी बघायला भेटले नाहीत. 60च्या वरती RSI गेलेलाच नाही आपला. ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला ह्या ठिकाणी ट्रेड बघायला भेटलाय. आपण इथे बघतोय का RSI आपला हा जो 60च्या वरती गेला त्यानंतर इथे आपल्याला एक मोठी रॅली बघायला भेटलेली आहे. ठीक आहे. RSI मध्ये आपण काही चेंज करता येतोय का आपल्याला? ठीक आहे. आता इथे बघा हा जो RSI आहे तो आपण याला 60 करूया. 60 आणि इथे आपण याला जरा ग्रीन आणि डार्क लाईन करूया. इथे आपल्याला अप्पर बँड झाला आणि हा लोअर बँड 30चाच आहे आपला बरोबर आहे. त्याला आपण रेड लाईट करूया आणि डार्क करूया. ठीक आहे. इथे आपलं इथे सेटिंग केले आपण. ओके. आता इथे आपण बघूया इथे RSI 60च्या वरती आलाय आणि त्यानंतर आपण इथे बघतोय बघा आपल्याला इथे RSI आपला हा याच्या 60च्या वरती आला. त्यानंतर आपल्याला अशी मोठी तेजी जी आहे मार्केटमध्ये ती बघायला भेटलेली आहे. ओके. ठीक आहे. आणि त्यानंतर इथे आपण बघतोय का कुठे ओके. आता इथे या ठिकाणी आपल्याला खाली जो RSI आहे हा आपला RSI 30च्या खाली गेलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे या ठिकाणी मोठा मार्केटमध्ये एक डाऊनफॉल बघायला भेटलेला आहे. ओके. आता आपल्याला याच्यामध्ये चार्ट वरती आपल्याला कन्व्हर्जन आणि परत डायव्हर्जन आपल्याला त्याही गोष्टी मार्केटमध्ये शोधायच्या आहेत. आता कन्व्हर्जन आणि परत डायव्हर्जन हे काय असते मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. त्याच्यातलं कन्व्हर्जन म्हणजे काय असते चार्ट आपला वरती जातोय पण RSI खाली येतोय त्याला कन्व्हर्जन म्हणतोय आणि चार्ट खाली होतोय पण RSI आपला वरती जातो त्याला आपण डायव्हर्जन म्हणतोय. ओके. आता इथे आपण आलेलो आहोत. इथे आल्यानंतर बघा कुठे आपल्याला काय दिसतंय का कन्व्हर्जन डायव्हर्जन वगैरे असं काही बघायला. ठीक आहे. हा. आता इथे बघा आपण या ठिकाणी बघतोय काय आपल्याला बघायला भेटतंय. आपल्याला इथं या ठिकाणी चार्ट आपला एका रेंज मध्ये आहे. पण आपला जो RSI आहे तो आपल्याला त्या ठिकाणी खाली जातोय. ओके. आता आपण याला कन्व्हर्जन डायव्हर्जनच्या याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये तो येत नाही. ठीक आहे. आता इथं आपल्याला चार्ट वरती अशा बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणतो का ज्या काही आहेत त्या तुम्हाला इथे आपल्याला लगेच बघायला भेटणार नाही. त्यासाठी मला चार्ट खूप पाठीमागे शोधावा लागेल. आपल्याला ज्या ठिकाणी कन्व्हर्जन आहे किंवा परत डायव्हर्जन आहे ते शोधण्यासाठी चार्ट बराचसा पाठीमागे न्यावा लागेल. ठीक आहे. इथे तर काय दिसत नाहीये ते. ठीक आहे. चालतंय. ओके. आणि मग आता तेव्हा आजच्या भागामध्ये आपण काय जाणून घेतलेलं आहे का आपल्याला RSI इंडिकेटर वरती ट्रेड कसा घ्यायचा आहे किंवा आपल्याला RSI चा वापर कसा करायचा आहे. ओके.
तर असं एकंदरीत मला वाटतंय का आपल्याला ती गोष्ट समजली असेल का नेमकी RSI वरती आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याबरोबर आपल्याला ATRचा सुद्धा वापर कसा करायचा आहे. आता आपल्याला त्यावेळेस आपल्याला ATRचा वापर कसा करायचा आहे आणि तो जर आपण घेतला, अनुभवला, तर आपल्याला काय कळेल, आपल्याला रेंज कळते. तो कुठपर्यंत जाऊ शकतो. इथे आपण एकदा इथे आपला ATR एकदा इंडिकेटर घेऊया. ATR बँड जो आहे, तो आपण या ठिकाणी घेऊया. ATR बँड आपण घेतला इथे आणि आता इथे समजा आपण ट्रेड घेतला. ठीक आहे. आता बघा, जर समजा आपण इथे या ठिकाणी ट्रेड जर घेतला, तर आपल्याला ATRचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो. आता इथे हा जो आपला RSI आहे, हा RSI 60च्या वरती गेलाय. हा इथे आपण बाय ट्रेड घेतलाय. आपल्याला त्यासाठी ATRचा वापर आपल्या स्टॉप लॉस आणि टार्गेट म्हणून करायचा आहे. आता इथे हा ATRचा जो लो आहे, तो आपला असणार आहे स्टॉप लॉस आणि हा जो आपला ATRचा जो टॉप आहे, तर आपण तिथपर्यंत पॉसिबिलिटी नसते, पण आपण त्या ठिकाणापर्यंतची टार्गेट्स आपण त्या ठिकाणीपर्यंत आपण धरू शकतो. ओके. तर म्हणजेच आता जर समजा तुम्ही या ठिकाणी इथं बाय केलं बघा. आता हा चार्ट आहे. या चार्टवरती तुम्ही इथे या ठिकाणी बाय केले. ओके. आता बघा इथे आपण या ठिकाणी आपल्याला जो RSI आपला हा इथे 60 झाला. ओके. ठीक आहे. आता बघा इथे या ठिकाणी RSI आपला, इथे RSI आपल्या याच्या 60च्या वरती गेला आणि नंतर आपण इथे या ठिकाणी बाय केला. बाय केल्यानंतर आपल्याला ह्या कॅन्डलवरती आपण इथे बाय केलं बघा. आपण इथे बाय केला. ओके, ठीक आहे. मला तिकडे घेतो ना. इथे बघा आपण इथे या ठिकाणी बाय केला. RSI 60च्या वरती गेल्यानंतर बाय केला. बाय केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपलं स्टॉप लॉस काय मेंटेन करायचं आहे. आता ही जी तुम्हाला ATRची जी तुम्हाला या ठिकाणी एक रेड लाईन दिसते. ही तुम्हाला रेड ट्रेंड लाईन दिसते. त्या ट्रेंड लाईनला आपला त्या ठिकाणी स्टॉप लॉस मेंटेन करायचा आहे. आणि मग आपण त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी इथे ही जी वरती जी दिसते तुम्हाला ग्रीन कलरची लाईन दिसते. ओके. तर आपली ती लाईन आपलं त्या ठिकाणी टार्गेट असू शकतं. पण आपल्याला तेवढं टार्गेट आपल्याला भेटेलच का, ते काही कोणी सांगू शकत नाही. पण आपण कुठेतरी त्या ठिकाणी एक आपलं समाधान मानून आपलं टार्गेट ठेवायचं आणि मग आता समजा तुम्हाला वाटलं काय नेमकी टार्गेट काय ठेवायची आहे. मग आपण त्याकरता इथं आपला जो टाईम फ्रेम आहे, तो आपण जरा थोडा चेंज करून बघायचा. 3 मिनिटाचा टाईम फ्रेम करायचा. 3 मिनिटाचा जर आपण टाईम फ्रेम केला, तर 3 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला जो आपला ATR आहे, तो काय रेंज दाखवतो ती पण आपण या ठिकाणी परत जाणून घेऊ शकतो. आता बघा इथे आपण बघतोय. आता इथे या ठिकाणी बाय आपण ही रेंज केली. आपण इथे या ठिकाणी आपण बाय केलं. बाय केल्यानंतर आपल्याला हा ATRची जी रेंज दाखवते, हा बाय समजा आपल्या इथे 550 ला झालाय. हा इथे 625 पर्यंत आपल्याला परत दाखवतोय. पण आता हा ऑलमोस्ट 600 पर्यंत गेलेला आहे आपल्याला. त्या ठिकाणी 600 पर्यंत गेलाय. मग आपल्याला त्या ठिकाणी जो आपला वरचं टार्गेट आहे तिथे काय लगेच काय भेटणार नाहीये. हा आपल्या इथे बाय झालेला आहे. तर आपला त्या ठिकाणी आपला SL काय असणार आहे, तर आपली ही ट्रेंड लाईन. आता ही आपली ट्रेंड लाईनच्या खाली कुठे गेलाय बघा. तर इथे ही ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन आहे आणि आपली ही ट्रेंड लाईन त्यांनी कुठे हिट केली आहे. बघा इथे हा आपला या ठिकाणी आपला SL वाजलाय. पण आपण इथपर्यंत थांबायचं नाही. आपण आपल्याला एक जे काही आपलं ठराविक टार्गेट असेल फिक्स 3 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती ₹15-20 टार्गेट भेटलं, आपण त्या ठिकाणी त्यातून बाहेर पडायचं असतं. आणि तुम्हाला ATR फक्त काय सांगतोय, तुम्हाला रेंज सांगतोय. जी काय तुमची रेंज असणार ती. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी आपले टार्गेट ठरवायचे किंवा आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती तुम्हाला एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज किंवा सिंपल मूव्हिंग एव्हरेज चा तुम्हाला त्या ठिकाणी वापर करावा लागेल. मग आपल्याला त्या ठिकाणी आपण आणखीन एक करू शकतो बघा. आपण इथे या ठिकाणी बाय केलं आणि इथे बाय केल्यानंतर आपल्याला जोपर्यंत आपल्या ग्रीन कॅन्डल आहे तोपर्यंत आपण त्या ठिकाणी राहा ट्रेडमध्ये. एखादी तुमची जर समजा रेड ट्रेड लाईन आली आणि ती जर समजा एखादी रेड लाईन आली किंवा रेड कॅन्डल तयार झाली आणि त्या कॅन्डलला तुम्ही त्या ठिकाणी बाहेर पडून घ्या. आपण इथं याचाही वापर करू शकतो आणि किंवा मग त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सिंपल मूव्हिंग एव्हरेजचा वापर करू शकतो. समजा तुम्ही सिंपल मूव्हिंग एव्हरेज 9-21 वापरत असाल, तर तुमची ही जी ट्रेंड लाईन आहे चार्टची ती जर 9च्या खाली जर आली, तर त्यातून ट्रेडमधून बाहेर पडू शकता. असे अनेक तुम्हाला उपाय आहेत. पण आज तुम्हाला मला सांगायचं होतं की RSIचा वापर कसा करायचा आहे आणि ते मी आज तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके. आणि आता तेव्हा इथे आपण थांबत आहोत. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता, तो व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता आणि या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारे खरेदीची किंवा विक्रीचा सल्ला आपल्याला दिलेला नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. तेव्हा माहिती जर चांगली वाटली असेल आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल, तर आपण आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही.